म्हणजे ज्याच्यामुळं आपण चेहरा साफ करणार आहोत, फ्लोअर क्लीन करणार आहोत, त्याच्यापेक्षा पण डेंजर लेवलचं ॲसिडिक वॉटर आहे याच्यामध्ये टाकल्यानंतर. इथे सुद्धा व्हॅल्यूज पॉझिटिव्हमध्येच आहेत. देन जेव्हा आपण आपल्या आयोनाइज्ड वॉटरमध्ये येतो तेव्हा तुम्ही बघा व्हॅल्यूज नेगेटिव्हमध्ये चालल्यात. किती इव्हेंच्युअली गोइंग टू -700च्या वरती. हे आयोनाइझर वॉटरमधील आणि हे नॉर्मल वॉटरमध्ये डिफरंट आहे. हाच डेमो पाहून मी कन्व्हिन्स झालो होतो आणि मी मशीन घेतलं होतं. काय वाटते स्वस्त? पाणी आहे मस्त. कस काय वाटते स्वस्त? कारण की आमचं कस काय वाटते स्वस्त? कारण की आमचं मिशन आहे हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तानाजी अवताडे. मी तुमचं सगळ्यांचं ESES एज्युकेशन सिस्टममध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण अंडरस्टँड करणार आहेत की एक्झॅक्टली पाणी आपल्या आयुष्यामध्ये त्याचा रोल किती महत्त्वाचा आहे पाण्याचा, हे आज आपण समजून घेणार आहेत. तर आपण समजून घेऊया की जसं मला जेव्हा पाण्याबद्दल मी जेव्हा समजून घेतलं, जेव्हा मला कळलं पाणी काय आहे, तर मला पहिला प्रश्न पडला होता की खरंच आपण आपल्या शरीरावरती प्रेम करतोय का? मला तुम्हाला पण तेच विचारायचं आहे. तुम्ही तुमच्या शरीरावरती प्रेम करताय का? उत्तर आहे हो. पण जेव्हा उत्तर होय तेव्हा प्रत्येक जण, आपण सगळेजण आज आपण काय करतोय? पैसे कमवण्याच्या पाठीमागं, कार घ्यायची, घर घ्यायचं, हे सगळ्याच्या वेल्थ कमवण्याच्या पाठीमागं लागलोय आपण. पण खरंच आपली बॉडी जी आपण म्हणतो, आपण हे पण ऐकलंय की हेल्थ इज वेल्थ, पण आपण खरंच आपल्या हेल्थवरती राईट काम करतोय का? खरंच आपण हेल्थवरती तेवढं लक्ष देतोय का? आणि आपल्याला सगळ्याला माहिती की आपलं शरीर हेच आपली हेल्थ आहे. मग आज जर आपण बघितलं तर आपल्या शरीराच्या बेसिक गरजा कुठल्या आहेत किंवा आपलं शरीर काय मागतं? तर आपलं शरीर सगळ्यात पहिल्यांदा मागतं स्वच्छ हवा. पण आज मिळते का? इंडस्ट्रियलायझेशन झालंय आजूबाजूला. आपण आज जर बघितलं ज्या शहरांमध्ये राहतोय तिथला एअर क्वालिटी इंडेक्स डाऊन झालाय, त्यामुळे चांगली हवा मिळत नाहीये. वेगवेगळे लंगचे आजार आपल्याला आज बघायला मिळतात, फुफ्फुसांचे आजार आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर दुसरं चांगलं पाणी म्हणजे गुड वॉटर ज्याला म्हणतो आपण, पण आपल्या आजूबाजूला इंडस्ट्रीचं पाणी नदीत जात आहे, शेतकरी वेगवेगळ्या फवारण्या करून त्याचं पर्क्युलेशन पाण्यामध्ये जात आहे, ते पाणी पण चांगलं नाहीये. आणि त्याच्यानंतर चांगलं फूड किंवा न्यूट्रिशनल फूड आपल्याला मिळतंय का? आणि आपल्याला सगळ्याला माहिती की सगळे शेतकरी आज शेतामध्ये फवारण्या करतात, केमिकल टाकतात, पेस्टिसाइड्स टाकतात आणि ते सगळं आपल्या बॉडीमध्ये जाते. अल्टिमेटली आपल्या बॉडीला जे पाहिजे ते आज मिळत नाहीये. पण ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं, वॉटर हे आपलं लाईफ आहे आणि आपल्याला सगळ्याला माहिती ते का. पण आपण समजून घेऊया की वॉटर आपल्या लाईफमध्ये एक्झॅक्ट कसं कॉन्ट्रीब्यूट करतं. आपल्याला सगळ्याला माहिती आपली बॉडी जवळजवळ 72% पाण्याने बनली. याच्यामध्ये ब्रेनमध्ये 75% पाणी, आपल्या हार्टमध्ये 73% पाणी, लंग्समध्ये 80% पाणी, जे आपली हाडं आहेत जी एवढी टणक असतात याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 22% पाणी, स्किनमध्ये 64% पाणी, ओव्हरऑल बॉडीमध्ये 72% पाणी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात जास्त कुठला घटक आहे? पाणी. म्हणून मी म्हणलं की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या शरीराला जर चांगलं सांभाळायचं तर पाण्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. आणि हे समजून घेणार आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. पण आपण सगळेजण जेव्हा पाणी बघतोय किंवा पाणी, मी आता तुम्हाला जसं 72% सांगितलं, पण हे पाणी विचार करत असताना आपल्या सगळ्यांचा फोकस पाण्यावरती नाहीये. आपला सगळ्यांचा फोकस कशावरती? चांगलं जेवलं पाहिजे, व्हेजिटेबल्स खाल्ल्या पाहिजेत, ड्राय फ्रुट्स खाल्ले पाहिजेत, ग्रीन टी पिला पाहिजे, ब्ल्यूबेरी खाल्ली पाहिजे, ब्रोकोली खाल्ली पाहिजे, त्याच्यानंतर चांगल्या फूड सप्लिमेंट्स खाल्ल्या पाहिजे. ह्याच्या सगळ्यावरती आपला फोकस आहे, जो 28% आपल्या शरीराचा भाग आहे. पण याला पण जर ट्रान्सपोर्ट करायचं असेल, याला पण शरीरामध्ये फिरवायचं असेल तर पाण्याचीच गरज आहे. मग आपलं जे आजचं पाणी ते कसं आहे? आपण झरण्याचं पाणी पिलोय जे एकेकाळी चांगलं होतं, त्यानंतर आपण विहिरीतलं पाणी पिलोय, विहिरीतलं पाणी पिता पिता बोरवेलवरती आलो आपण, बोरवेलवरनं नंतर टॅप वॉटर, ज्या शहरामध्ये लोक राहतात म्युन्सिपालिटी कॉर्पोरेशन पाणी पुरवते. आणि आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो, बाहेर पडतो, त्यावेळेस पॅकेज ड्रिंकिंग वॉटर पितो, त्यानंतर डिस्टिल्ड वॉटर आले, त्याचबरोबर फिल्टर्ड वॉटर आले, आणि आता लेटेस्ट जर मार्केटमध्ये आपण सगळीकडे बघितलं तर सगळे रिव्हर्स ऑस्मोसिस RO प्युरिफिकेशनचं पाणी वापरतात. मग हे जे आहे RO प्युरिफिकेशन पाणी क्लीन तर निश्चित होतंय, पण मला तुम्हाला विचारायचं, जे तुम्ही क्लीन पाणी पिताय त्या क्लीन पाण्यामध्ये मिनरल्स आहेत का? ते क्लीन पाणी तुमच्या शरीरासाठी हेल्दी आहे का? आणि उत्तर आहे नो. पण जगामध्ये असे काही पाण्याचे सोर्स आहेत जे रिच मिनरल्स रिच पाणी असतं. जसं तुम्ही जर बघितलं तर आपल्याकडं इंडियामध्ये गंगेचं पाणी, गंगोत्री जिथं आहे तिथलं पाणी म्हणतात की मिनरल्स रिच पाणी आहे. त्याचबरोबर तुम्ही मेक्काला गेलात तर झॅमझॅम नावाचं एक एरिया आहे, तिथलं पाणी चांगलं आहे. तुम्ही जर्मनीमध्ये गेलात तर नॉर्देनाऊ म्हणून एक एरिया आहे, तिथलं पाणी चांगलं आहे. तेच तुम्ही फ्रान्समध्ये गेलात तर लाउर्डस म्हणून एक एरिया आहे, तिथलं पाणी चांगलं आहे. मग हे पाणी चांगलं आहे म्हणजे नेमकं काय? तर या पाण्यामध्ये फ्री फ्लोईंग हायड्रोजन आहे, या पाण्यामध्ये ऍक्टिव्ह हायड्रोजन आहे, आणि याच पाण्याला आजच्या काळामध्ये आयोनाइज्ड अल्कलाइन वॉटर म्हणतात. मग हे आयोनाइज्ड अल्कलाइन वॉटर
चांगलं शरीरासाठी हे कुणी फाइंड आउट केलं? हे पहिल्यांदा जापनीज लोकांनी फाइंड आउट केलं. का? कारण सेकंड वर्ल्ड वॉर झालं, त्यानंतर हिरोशिमा नागासाकीवरती जे अणुबॉम्ब झाले होते, त्यानंतर पूर्ण ऍसिड झालं होतं जपानमध्ये. जे पुढच्या पिढ्या जन्मत होत्या ते पुढच्या पिढ्या पण अपंग जन्मत होत्या. आणि त्यांना सगळ्यांना माहित होतं की जेव्हा रेन म्हणजे पाऊस पडायचा, त्या पावसामध्ये पण ऍसिड सापडलं. आणि त्यांना कळलं की आता जर आपल्याला पुढच्या पिढीला वाचवायचं तर काही गोष्टींवरती काम करण्याची गरज आहे. त्यातला मेन फॅक्टर आहे पाणी. आणि म्हणून त्यांनी शोध लावायला सुरुवात केली की पाण्याला आपल्याला परत ओरिजिनल स्टेटला घेऊन जावं लागेल, तेव्हा ते पाणी आपल्यासाठी चांगलं आहे. आणि म्हणून अल्कलाईन वॉटरचा सगळ्यात पहिल्यांदा जपानीज सायंटिस्टनी याचा शोध लावला. मग 1974 ते 1999 पर्यंत जपानमध्ये जे हॉस्पिटल्स आहेत, या सगळ्या हॉस्पिटलमध्ये हे अल्कलाईन वॉटर पेशंटला ॲज अ मेडिसिन म्हणून हे पाणी दिलं जायचं. आणि ते पेशंट बरे व्हायचे. आणि बरे झाल्यानंतर ते घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांना त्या पाण्याची गरज भासायला लागली. म्हणून एक काळ असा आला की हे पाणी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं रांगा लागून लोक पाणी घ्यायला लागले. हे जेव्हा जापनीज किंवा तिथल्या ज्या सायंटिस्ट लोकांना कळलं, त्यांना कळलं की या मशीनची आता घरामध्ये पण बसवण्याची गरज आहे. आणि तिथून या ऍक्च्युअल अल्कलाईन मशीनचं किंवा अल्कलाईन पाण्याचं कमर्शियलायझेशन व्हायला सुरुवात झाली. मग आज आपण बघूया की नेमकं हे हायड्रोजन पाणी किंवा अल्कलाईन पाणी म्हणजे काय. आपण सगळ्यांनी बघितलंय, जेव्हा खडकातनं पाणी येतं ते पाणी प्यायला फार चविष्ट लागतं, फार सुंदर लागतं. का? कारण ते खडकातून आलंय. जेव्हा जेव्हा ते पडत येतं तेव्हा तेव्हा त्याच्यामध्ये मिनरल्स ऍड होत जातात. आणि हे मिनरल्समुळे तुम्हाला मिनरल रिच पाणी मिळतं. मग आज जर बघितलं आपण तर ह्याच अल्कलाईन वॉटरला मिरॅकल वॉटर सुद्धा म्हणतात. ह्याच अल्कलाईन वॉटरला हेल्दी वॉटर म्हणतात. हिलिंग करण्यासाठी हे पाणी वापरलं जातं. त्याचबरोबर हे लाईव्ह वॉटर असतं, हायड्रोजन रिच आहे. त्याचबरोबर रिस्ट्रक्चर्ड वॉटर आपण ज्याला म्हणतो, किंवा ऍक्टिव्ह हायड्रोजन असतो याच्यामध्ये. आणि याच्यामुळे आयोनाइज्ड अल्कलाईन वॉटर आपल्या बॉडीमध्ये आपल्याला डिटॉक्सिफाय करण्यासाठी काम करतं. मग समजून घेऊया की हायड्रोजन ह्याचे एक्झॅक्ट आपल्याला बेनिफिट काय काय आहेत. हे आपल्या बॉडीला अल्कलाईन करायचं काम करतं. आपल्याला सगळ्याला माहिती आहे, बॉडी आपली ऑलरेडी ऍसिडिक स्टेटला असते. मग ऍसिडिक स्टेटची बॉडी अल्कलाईन झाली तर आपल्याला आजारच होणार नाही. जितकं बॉडी ऍसिडिक कडे जाते तेवढा माणूस आजाराकडे जातो. जेवढी बॉडी अल्कलाईन कडे जाते तेवढा माणूस आजारांपासून लांब जातो. त्यानंतर बॉडीला हायड्रेट ठेवणं. मग आता तुम्ही म्हणणार हायड्रेट ठेवण्यासाठी कसं मदत करतं? हे जे पाणी अल्कलाईन ज्याच्यामध्ये हायड्रोजन ऍक्टिव्ह आहे, हे पाणी तुमच्या बॉडीमध्ये फ्लो व्हायला किंवा तुमच्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जायला फास्ट मदत होते. हे ट्रान्सपोर्टेशनचं पण काम करतं, कारण तुमच्या प्रत्येक सेलमध्ये काय जात असेल तर ते पाणी जातं. हे तुमच्या बॉडीला हायड्रेट करण्यासाठी पण काम करतं. प्लस या पाण्यामध्ये जे मिनरल्स आहेत त्याच्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळते. त्याचबरोबर बॉडीमध्ये जे ऑक्सिडंट्स आहेत, जे गेलेत आपल्या शरीरामध्ये, जे ऑलरेडी ऑक्सिडंट्स आहेत, यांना रिमूव्ह करण्यासाठी अँटीऑक्सिडंट म्हणून हे पाणी काम करतं. त्याचबरोबर जसं मी म्हणलं की हे पाणी जर बॉडीत गेलं तर तुमची बॉडी डिटॉक्सिफाय व्हायला तुम्हाला मदत होऊ शकते. मग आज जर बघितलं तर अल्कलाईन किंवा वेगवेगळे जे आजार आहेत, जसं ॲलर्जी आहेत, डायबिटीज सारखे आजार आहेत, आर्थरायटिस, त्यानंतर ऑस्टिओपोरोसिस आज आपण कॉमन बघतोय, डिहायड्रेशन होतंय लोकांना, हाय ब्लड प्रेशर्स आहेत, हे सगळे आजार जे आपल्याला माहिती आहेत, युरिया स्टोन्स असतील, बॉडीचे ऑर्डर असतील, ओबेसिटी असेल, या सगळ्यावरती हे पाणी काम करतं. मित्रांनो, या सगळ्या आजारांपासून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी हे पाणी काम करतं. तर मग समजून घेऊया की ह्या पाण्यामध्ये नेमक्या अशा कुठल्या प्रॉपर्टीज आहेत ज्या प्रॉपर्टीमुळे हे पाणी आपल्या शरीरासाठी इतकं चांगलं आहे. तर याच्यातली पहिली प्रॉपर्टी ती म्हणजे मायक्रोक्लस्टर. मग समजून घेऊया आपण की मायक्रोक्लस्टर कसं काम करतं. तर मायक्रोक्लस्टर म्हणजे काय हे पहिलं समजून घेऊया. आपण जे आज पाणी पितोय हे पाणी जड आहे. तुम्ही म्हणणार हे जड कसं आहे? तर 15 ते 20 मॉलिक्यूल जे आपण आज बघतोय, हायड्रोजनचा फॉर्म्युला H2O असतो, असे 15-20 मॉलिक्यूल एकत्र येतात आणि हे एकत्र येऊन त्याचं एक क्लस्टर बनतो किंवा ते पाणी हेवी बनतं. मग जेव्हा हे पाणी बॉडीमध्ये जातं, बॉडीत गेल्यानंतर ते फक्त 15 ते 20% ऍब्सॉर्ब केलं जातं. 70 ते 80% पाणी तुमच्या बॉडीमधून आपण जेव्हा वॉशरूमला जातो किंवा मलमूत्राद्वारे ते पाणी बाहेर पडलं जातं. हे पाणी ज्याचं मायक्रोक्लस्टरिंग झालंय म्हणजे काय, 15-20 मॉलिक्यूल जे एकत्र आलते त्यांना आपण डिवाइड केलं, त्यांना वेगवेगळं केलं. वेगवेगळं करणं म्हणजे काय, त्यांचं 5 ते 6 मॉलिक्यूल मध्ये आपण कन्व्हर्जन केलं आणि याच्यामुळं हे पाणी पचायला सोपं झालं, हे पाणी हलकं झालं. म्हणून अल्कलाईन वॉटरला असं म्हणतात की हे पाणी तुमच्या बॉडीत गेल्यानंतर तुम्ही जेव्हा पिता तेव्हा तुम्हाला हलकं हलकं फील होतं. दुसरी ह्याच्यामध्ये एक महत्वाची प्रॉपर्टी ती म्हणजे अँटीऑक्सिडंट. आता अँटीऑक्सिडंट समजून घेण्याच्या अगोदर आपण ऑक्सिडंट म्हणजे काय हे समजून घेऊया. तर तुम्ही बघितलं असेल की आपण जर सफरचंद कापलं आणि थोडा वेळ जर ते ठेवलं तर ते काळं पडायला लागतं. ही ऑक्सिडेशनची प्रोसेस आहे. जे आज आपण असे काही अन्न खातोय जसं जंक फूड आहे, हे ऍसिडिक आहे, ते तुमच्या बॉडीला ऑक्सिडिफाय करण्याचं काम करतं. आपण जे कोल्ड ड्रिंक्स पितो याच्यामध्ये पण हायर लेवलचे ऍसिड्स आहेत जे तुमच्या बॉडीला ऍसिडिक कडे घेऊन जातात, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये
ऑक्सिडेशन किंवा फ्री रॅडिकल्स तयार करण्याचं काम करतं. अँटीऑक्सिडंट एक्झॅक्टली या फ्री रॅडिकल्सचा बाहेर काढण्यासाठी काम करतात. अँटीऑक्सिडंट जसं आपण जर काही अँटीऑक्सिडंट बघितलं, जसं तुम्ही ऑरेंज ज्यूस पिला तर हे अँटीऑक्सिडंट आहे. म्हणजे काय, त्याचा पीएच हा जर बघितला आपण तर 8च्या वरती पुढे पीएच असतो. मग हे अँटीऑक्सिडंट जे आहेत, हे अँटीऑक्सिडंट जर बॉडीमध्ये गेले तर तुमच्या बॉडीला डिटॉक्सिफाय होण्यासाठी मदत होते. हे पाणी एक्झॅक्टली तेच काम करतं. त्याचबरोबर याची एक तिसरी प्रॉपर्टी ते म्हणजे अल्कलाईन प्रॉपर्टी. मग अल्कलाईन प्रॉपर्टी का गरजेची आहे, याच्यामध्ये 2 गोष्टी आपण समजून घ्या. पहिला अल्कलाईन म्हणजे काय, तर पीएच मीटर असतो. पीएच मध्ये 7 हे न्यूट्रल पीएच आहे. 7च्या खालची ज्या व्हॅल्यू आहेत 6, 5, 4, 3, 2 ह्या ऍसिडिक आहेत आणि 7च्या वरती 8, 9, 10, 11, 12, 13, 14 पर्यंत अल्कलाईन गोष्टी असतात. मग आपली बॉडी मुळातच आपल्या बॉडीचा गुणधर्म हा ऍसिडिक आहे. तर आपल्या बॉडीला न्यूट्रलकडे घेऊन जाण्याची गरज असते आणि त्याच्यात सगळ्यात मोठा रोल कशाचा आहे, आपण जसं बघितलं की 72% पाणी आपल्या शरीरात आहे, तर 72% पाण्याचा रोल आहे. मग पाणी जर तुम्ही अल्कलाईन प्यायला लागले तर तुमची बॉडी न्यूट्रलकडे किंवा न्यूट्रलकडनं अल्कलाईनकडे जाऊ शकते. आणि असे बरेचसे रिसर्च आहेत मित्रांनो, ज्या रिसर्चमध्ये असं सांगितलंय की बॉडी ऍसिडिककडे चालली, तुमच्या सेल ऍसिडिक व्हायला लागल्या म्हणजे तुम्ही कॅन्सरकडे चाललात. अशा अनेक वेगवेगळे अमेरिकन अँटी कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे, त्यांचं तुम्ही रिसर्च बघू शकता. तर त्यांनी पण सांगितलंय की याच्यामध्ये जर तुमची बॉडी ऍसिडिक झाली तर तुम्ही कॅन्सरकडे जाऊ शकता. मग बॉडी अल्कलाईन म्हणजे काय, हाय एनर्जी. बॉडी अल्कलाईन म्हणजे काय, तुमचं एज कमी दिसणार. बॉडी अल्कलाईन म्हणजे काय, तुम्ही आजारांपासून लांब जाणार. म्हणून हे जे पाणी याच्यामध्ये अल्कलाईन प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्हाला आजारांपासून दूर ठेवण्यासाठी काम करतात. तर हे जे पाणी बोलतोय आपण, हे जे अल्कलाईन आयोनाइज्ड वॉटर आपण जे बोलतोय, या पाण्यामध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देणार आहे. जवळजवळ 1 ग्लास पाणी, म्हणजे आपण जसं म्हणतो ना, आता आपल्याला अल्कलाईन तर व्हायचंय, मग आपण काय करणार, अँटीऑक्सिडंट बॉडीमध्ये गेले पाहिजेत. मग अँटीऑक्सिडंट जसं मी म्हणलं ग्रीन टी अँटीऑक्सिडंट आहे, तर ग्रीन टी पिऊन पिऊन किती पिणार तुम्ही दिवसात, 2 कप, 3 कप, 4 कप. त्यानंतर ब्ल्यूबेरी, हे ज्या बेरीज आहेत ह्या पण अँटीऑक्सिडंट आहेत. 1 किलो बेरी खाणार आहे का दररोज आपण, नाही खाऊ शकत. 5 किलो ब्रोकोली खाऊ शकताय का, 38 गाजर खाऊ शकताय का, 64 ऍपल खाऊ शकताय का. हे सगळं मी जे आता समजवलं, हे एक ग्लास पाणी जे आयोनाइज्ड वॉटर आहे, तुम्ही 1 ग्लास पाणी पिलात तर मी आता जेवढं समजवलंय सगळं तुमच्या बॉडीत गेल्यासारखं आहे मित्रांनो. इतक्या हायर लेवलच्या अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी तुम्हाला या पाण्यामध्ये बघायला मिळतात. जर बघितलं तुम्ही, मी जे अल्कलाईन प्रॉपर्टीज बद्दल एक्सप्लेन केलं, त्याच्यामध्ये एक सायंटिस्ट आहेत ज्यांचं नाव आहे डॉक्टर ओटो हेनरिक. या सायंटिस्टनी रिअल कॉज ऑफ कॅन्सर फाइंड आउट केला आणि त्यांना याच्यावरती नोबेल प्राइज पण मिळालंय मित्रांनो. आणि त्यांना कळलं की ज्या कॅन्सरस टिश्यूज आहेत, कॅन्सरस टिश्यूज ह्या सगळ्या ऍसिडिक आहेत आणि तुमच्या हेल्दी टिश्यूज ह्या सगळ्या अल्कलाईन आहेत. मग मला सांगा, आज आपल्या बॉडीमध्ये दररोज केमिकल चाललंय, आपण दररोज ऍसिडिककडे चाललोय. याला अल्कलाईन करण्यासाठी एकच पर्याय मित्रांनो, ते म्हणजे आयोनाइज्ड वॉटर. आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल देणार आहे. एक जॅपनीज डॉक्टर आहेत ज्यांचं नाव आहे हिरोमी शिन्या नाव आहे त्यांचं. हे डॉक्टर 15 दिवस जपानमध्ये असतात, 15 दिवस अमेरिकेमध्ये असतात. तर या डॉक्टरांनी एंडोस्कोपीवरती, ज्याला कोलोनस्कोपी जर तुम्हाला टेक्निकल कळत असेल तर कोलोनस्कोपी नावाची जी टेक्नॉलॉजी त्या डॉक्टरांनी फाइंड आउट केली. हे डॉक्टर म्हणतात, अमेरिकेमध्ये माझं जे क्लिनिक आहे त्या क्लिनिकमध्ये माझ्याकडे आयोनाइज्ड वॉटर मी पेशंटला प्यायला देतो, ज्याच्यातून त्यांना बरं होण्यासाठी मदत होते. असे पण बरेचसे क्लिनिकली ट्रायल्ड रिझल्ट तुम्हाला जगभरामध्ये बघायला मिळतात. आज सगळे प्लेयर्स, जे मोठे प्लेयर आहेत, आपण विराट कोहलींचं एक्झाम्पल बघितलं असेल, जे हायर लेवलचं, चांगल्या लेवलचं पाणी पितात. त्याच्या खाली मी काल परवा बघितलं, शुभमन गिल स्वतःची मशीन सोबत घेऊन फिरतात, आयोनाइज्ड मशीनची. मग अशा अनेक प्लेयर, अनेक सेलिब्रिटी, अनेक मोठे लोक, अनेक पॉलिटिशियन, हे सगळेजण या पाण्यावरती आपलं किंवा हे पाणी ते डेली कंझ्युम करताना आपल्याला बघायला मिळतं. मग आज जर बघितलं तर ज्या मशीन बद्दल, हे जे मशीन तुम्हाला दिसतंय, हे तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचं पाणी मिळतं. या मशीन मधून तुम्हाला 11 pH पाणी मिळतं, जे स्ट्रॉंग अल्कलाईन वॉटर आहे, जे तुम्ही तुमच्या भाज्या धुण्यासाठी, फळं धुण्यासाठी वापरू शकता. त्याचबरोबर याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे जसं म्हणतो ना आपण ब्युटीवरती पण काम करतो, तर तुम्हाला याच्यात ब्युटी वॉटर पण मिळतं जे ऍसिडिक असतं. त्याचबरोबर लहान मुलांसाठीचं पाणी मिळतं, जे आपण रेग्युलर ड्रिंकिंग वॉटर आहे, आपल्या बॉडीला 8.5 pH पाण्याची गरज आहे. रेअर ड्रिंकिंग वॉटरमध्ये आपण 9 pH पाणी पिऊ शकतो, जे आपल्याला मेडिसिनल प्रॉपर्टीमध्ये पण घेऊन जाऊ शकतं. म्हणजे काय, ही मशीन तुम्हाला मल्टीपर्पज यूजमध्ये येते. एखाद्या घरामध्ये पेशंट आहे त्याच्यासाठी पाणी, तुम्हाला हेल्दी राहायचंय त्याच्यासाठी पाणी, घरात लहान मुलं आहे त्याच्यासाठी पाणी, तुम्हाला चेहरा धुवायचा आहे, चांगलं दिसायचंय त्याच्यासाठी ब्युटी वॉटर आहे, तुमचे केस खराब होत आहेत त्याच्यासाठी, केसांसाठी, तुमचं हेअर वॉश करण्यासाठी पाणी मिळतं. म्हणजे वेगवेगळे पर्पजचे पाणी तुम्हाला ह्या मशीनमध्ये मिळतात. तर
3 pH पासून 11 pH पर्यंत ही मशीन पाणी देतं. ह्या मशीनचा आणखीन एक सगळ्यात मोठा बेनिफिट आहे मित्रांनो, याच्यामध्ये पेटेंटेड टेक्नॉलॉजी की याचं जे क्लिनिंग आहे हे ऑटोमॅटिक होतं. याला तुम्हाला क्लीन करायची गरज पडत नाही. हे रिव्हर्स क्लिनिंग पण तुमचं पाणी घेऊन झाल्यावरती करतं. हे मशीन जर तुम्ही ओव्हरऑल बघितलं, या मशीनचा तुम्ही ओव्हरऑल लुक बघू शकताय, डिस्प्ले बघू शकताय. त्यानंतर जर बघितलं तर ह्याच्या प्रॉपर्टीज आपण याच्यामध्ये ज्या मशीन्स वापरल्या जातात किंवा याच्यामध्ये ज्या प्लेट्स वापरल्या जातात त्या प्लेट ज्या असतात त्या प्लॅटिनमच्या असतात. प्लॅटिनमचं कोटिंग असतं टंगस्टनवरती आणि अशा 11 प्लेटचं मशीन नाही हे, म्हणजे 11 वेळा त्या पाण्यावरती प्रोसेस केली जाते आणि ते पाणी तुम्हाला मिळतं. म्हणून 3 pH पासून 11 pH पर्यंत वेगवेगळ्या यूजसाठी तुम्हाला हे पाणी मिळतं. आणि या पाण्यामुळं क्लिनिकली ट्रायल्ड असे जगभरामध्ये अनेक रिझल्ट आहे ज्याच्यात 4th स्टेजचा कॅन्सर सुद्धा बरा होताना आपण बघितलाय. अशा अनेक रिझल्ट आहेत. अनेक वेगवेगळे आजार ज्याला आपण म्हणतो की सोरायसिस झालाय, त्याचबरोबर स्किनचे प्रॉब्लेम्स आहेत, कॅन्सर सारखे आजार, डायबिटीज सारखे आजार, बीपी सारखे आजार जे आज आपण सगळीकडे बघतोय, ह्या सगळ्या आजारांवरती हे प्रोडक्ट काम करतं. मग तुम्ही म्हणाल हे पाणी दररोज कंझ्युम करायचंय का? तर यस. का? कारण आपण जे खातोय दररोज आपल्या बॉडीमध्ये जे कंटेंट जातोय या कंटेंटमध्ये दररोज पेस्टिसाइड जात आहेत. कारण आपण शेतातून पिकलेलं खातोय, शेतात केमिकल वापरले जात आहेत. पाणी दररोज पित होतो, ते पाणी खराब होतं. एअर आपण दररोज इनटेक करतोय, ब्रीथ करतोय, जी फ्रेश नाहीये. आणि हे याच्यामुळं तुम्ही जर बघितलं तर आपल्याला सगळ्यांना पाणी बदलण्याची गरज आहे. ह्याच्यावरती एक सुंदर केस स्टडी मित्रांनो, हिमालयामध्ये हंझा नावाची एक कम्युनिटी आहे, हंझा. तर हे लोक साधारणतः ॲव्हरेज 125 वर्ष जगतात. का? कारण मी ज्या आता गोष्टी समजवल्या, सगळ्यात पहिल्यांदा फ्रेश एअर आहे त्यांच्याकडं. दुसरं ग्लेशियर वॉटर, म्हणजे जे हिमनग असतात त्याचं जे वितळलेलं पाणी ते लोक पितात. आणि तिसरं त्यांचं जे फूड आहे ते साधारण फूड आहे, आपल्यासारखं स्पायसी फूड नाहीये, नॉर्मल फूड खातात. 3-3 पिढ्या तुम्हाला हेल्दी दिसतील. एकाच जागेवरती 3-3, 4-4 पिढ्या तुम्हाला एकत्र दिसतील. 125 वर्ष ॲव्हरेज लोक जगतात. आणि याच्यावरती एक सायंटिस्ट आहेत, त्यांनी याच्यावरती रिसर्च केला आणि तेव्हा पण लक्षात आलं की ह्या पाण्याची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गरज आहे. मग आज जर बघितलं तर हे जे मशीन आहे ISO 1348 सर्टिफाईड मशीन आहे. 1348 हे दर्शवतं की तुमचं जे पाणी ते मेडिसिनल प्रॉपर्टीचं पाणी. तर याला ऑलरेडी तो अवॉर्ड मिळालाय. आज आपण बघितलं तर इंडियामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट बरोबर ह्याच्या ज्या प्लेट्स बनतात ना मित्रांनो, ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे रिसर्च सेंटर आहे त्याच्याबरोबर टायअप होऊन ह्या प्लेट्स बनतात. त्यामुळे आपण ऑलरेडी गव्हर्नमेंट बरोबर पण या मशीनसाठी टायअप आहोत. म्हणजे हे एकदम प्रूव्हन मशीन आहे. ऑलरेडी आज बघितलं तर आपण इंडियामध्ये ऑलरेडी खूप चांगल्या प्रमाणात चांगल्या वेगवेगळ्या स्टेटमध्ये या मशीनचं इन्स्टॉलेशन झालंय. ह्याचे प्रचंड चांगले रिझल्ट्स तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही आम्हाला सर्च करू शकता. आज आम्ही बघितलं तर हे मशीन आता जेव्हा रिसेंटली हे कस्टमाइज मशीन लॉन्च केलंय तेव्हापासून पण आम्हाला प्रचंड जबरदस्त रिस्पॉन्स मिळतोय. त्याचं कारण एकच आहे, याची आपल्याला सगळ्यांना अत्यंत गरज आहे. तर मी जे तुम्हाला आता समजवलं मित्रांनो, तर तुम्ही चेंज व्हायला तयार आहात का? आणि मला असं वाटतं का चेंज व्हायचंय? आज जर आपण आपल्या फॅमिलीला डेंजरमधून बाहेर काढायचंय ना तर चेंज व्हायची गरज आहे. जर आपल्याला ऍसिडिक पाण्यापासून बाजूला जायचं ना तर आपल्याला बदल व्हायची गरज आहे. फुल क्लोरीनचं पाणी पितोय आपण, त्याला बदलायची गरज आहे. जे जड पाणी आहे ना, जे शरीरात जातं, जे वेस्टेजच आहे त्याला बदलण्याची गरज आहे. आणि जे कॅन्सरस पेस्टिसाइड्स आपल्या बॉडीमध्ये जात आहेत त्याला रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला पाणी बदलण्याची गरज आहे. मग काय तुम्ही चेंज व्हायला तयार आहात का? जर तुम्ही चेंज झालात तर काय काय फायदे होणार? तुमची बोन हेल्थ चांगली होऊ शकते, हार्ट प्रिव्हेंट होऊ शकतं, तुमचे ब्रेन हेल्थ चांगली होऊ शकते, एनर्जी बुस्टर मिळू शकतो, पीएच बॉडीचा बॅलन्स होऊ शकतो, डिटॉक्सिफाय होऊ शकते तुमची बॉडी, डायजेस्टिव्ह सिस्टम चांगली होऊ शकते, त्याचबरोबर तुमचं लिव्हर चांगलं होऊ शकतं, बॉडी हायड्रेट राहू शकते, वेट लॉस होऊ शकतो. असे अनेक वेगवेगळे फायदे आहेत, ज्या फायद्यात तुम्ही फक्त एकच आहे, तुम्हाला फक्त पाणी बदलण्याची गरज आहे. आणि पाणी बदलण्यासाठी तुमच्या समोर एक उत्तम पर्याय आहे, ते म्हणजे सनेजचं आयोनाइज्ड अल्कलाइन वॉटर मशीन. हे घेतलात तर गॅरंटेड तुम्हाला हेल्थ बेनिफिट होऊ शकतात. चॉईस तुमची आहे मित्रांनो. आणि मला वाटतं एक डिसिजन, एक प्रॉडक्ट तुमची हेल्थ पण चांगली करू शकते, तुमची वेल्थ पण चांगली करू शकते. चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ. मला असं वाटतं आम्ही बदललंय, तुम्ही पण बदलायची गरज आहे. बऱ्याच वेळा लोक म्हणतात की या मशीनच्या ज्या प्राइस आहेत मित्रांनो, फार नॉमिनल प्राइसमध्ये आम्ही ही मशीन आज इंडियामध्ये विकतोय. कारण ही इंडियन मेड मशीन आहे, पेटेंटेड टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडं. आज ऑलरेडी प्रूव्हन मशीन्स आहेत त्या. आणि ह्या मशीन घेऊन आज आम्ही लोकांसमोर येतोय, कारण आम्हाला असं वाटतंय की आता समाजात परिवर्तन घडवण्याची गरज आहे, लोकांना आजारांपासून दूर घेऊन जाण्याची गरज आहे. हेच मिशन ESES आहे आणि सनेजनी ठरवलं मित्रांनो. हेच मिशन आमचे मेंटॉर
डॉक्टर अशोक तोडमल सरांनी ठरवलंय आणि आपण सगळेजण याला पार्टिसिपेट करूया, कारण हा एक नोबल कॉज आहे, हे एक चांगलं काम आहे. याच्यामुळं अनेक लोकांच्या घरातले आजार बाजूला जाणार आहेत, तुम्ही हेल्दी राहणार आहेत, तुमच्यामुळे अनेक लोक हेल्दी राहू शकतात. तर समजून घ्या ही मशीन नेमकं काय आहे, अंडरस्टँड करा. जे तुमच्याकडे आलेत ते जे आलेत ना त्यांना वेलकम करा, त्यांच्याकडनं अंडरस्टँड करा. आणि आज जर आपण बघितलं तर प्राइस बद्दल जर आपण या मशीन बद्दल मला थोडंसं समजवायचंय की ही जर मशीन आपण घरामध्ये इन्स्टॉल केली आणि आपण 25 वर्ष इथून पुढे जगलो, 25 वर्ष, तर डेली मित्रांनो फक्त ₹7.85 तुम्हाला पाणी पडतं. एका माणसाचा खर्च दिवसाचा ₹7.85. विचार करा, तुम्ही जर बाहेर पडलात, कुठंतरी गेलात तरी 20 रुपयाची बिस्लरी घेऊन आपण पित, 30 रुपयाचे 40 रुपये आपले खर्च होतात. आणि असा विचार करा ना, आपण जेव्हा दररोज बाहेर पडतोय तर दररोज बाहेर पडत असताना 100 रुपये आपले कुठं जातात कळत नाही. हा, तुम्हाला आता वाटतं की मला एकदम पैसे द्यायचे, पण आपण 20-25 वर्षाचा विचार करा. आपण एकदा पैसे देणार आहेत, पण लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट आणि लाईफ टाईम गेन हे समजून घेण्याची गरज आहे. ₹7.81 काहीच नाही आहेत मित्रांनो दररोज, कारण 100, 200, 500, 1000 असे पार्टीला जातात, असे इकडे तिकडे खर्च होतात. ते अवॉइड करा आणि मशीन बसवा. हे पाण्याची आपल्या सगळ्यांना गरज आहे. मला असा विश्वास आहे की आम्ही जे रिव्होल्युशन करायला चाललोय 2026 सनेज आणि ESSI जे रिव्होल्युशन क्रिएट करणार आहे, या रिव्होल्युशन मध्ये तुम्ही आमच्या बरोबर या. आपण सगळे मिळून देश घडवण्यासाठी काम करूया. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, माझं नाव दर्पण राजश्री सुपेकर आहे आणि आज आपण सनेजचा जो अल्कलाईन वॉटर आयोनायझर आहे ह्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. ह्याची आपण पॅरामीटर्स प्रॅक्टिकली समजून घेणार आहोत. अँड विथ ईच अँड एव्हरी प्रॅक्टिकल आपण एक सिम्पल वेमध्ये, जसं तुम्हाला, मला, कॉमन मॅनला समजेल अशी आपण एक्झाम्पलसुद्धा घेणार आहोत. सो सगळ्यात पहिले आपण आयोनायझरचे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स बघून घेऊया. दिस इज द एंटायर वॉटर आयोनायझर. हा जो वरती फॉसेट आहे हा तुमचा अल्कलाईन वॉटर आउटलेटचा फॉसेट आहे. ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इकडनं हा इनलेट आहे, एक पॉवर सप्लाय आणि एक तुमचा ॲसिडिक वॉटरचा आउटलेट आहे. आणि हा जो तुमचा अल्कलाईन वॉटरचा फॉसेट आहे हा 360 डिग्री फिरतो, म्हणून घरात लहान मुलं असतील तर ते तुम्हाला त्रास देणार नाहीत. सेकंड थिंग, सेंटरला जो तुम्हाला कॉन्सोल दिसतोय हा एक टच पॅनल आहे, जसं आपल्या फोन किंवा टॅबलेटमध्ये असतो तसा. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला डिफरंट काइंड्स ऑफ pH लेवल्स बघायला मिळतात, विच विल मेक शुअर की तुमचं जे डेली हँडलिंग आहे ते विथ ईज असेल. आता इथे तुम्हाला एक आय बटन दिसतोय. ऑलवेज रिमेंबर, आय इज फॉर इन्फॉर्मेशन. जेव्हा आपण या बटनवरती टॅप करतो तेव्हा तुम्ही जर आयोनायझर पहिल्यांदा यूज करता, तुम्हाला माहिती नाही आयोनायझरबद्दल काही, तर बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही आहे. इथे तुम्हाला डेली pH यूज केसेस दिलेले आहेत. जसं 7.5 हे किड्स ड्रिंकिंग वॉटर आहे आणि मेडिसिन्स घेताना सुद्धा तुम्हाला हेच प्यायचं आहे. लहान मुलं ज्यांचं एज 5 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला 7.5 pH द्यायचं आहे. आता लोक विचारतात का? मोस्टली 7.5 pH किंवा लहान मुलं ज्यांचं एज 5 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे, ह्या एजमध्ये मुलं मोस्टली वॅक्सिन्स रिसीव्ह करतात. अँड ड्यू टू द वॅक्सिन देअर इम्युन सिस्टम इज ऑलरेडी व्हेरी स्ट्रॉंग, म्हणून त्यांना जास्त अमाऊंट ऑफ हाय अल्कलाईन वॉटरची गरज नाही आहे. त्यांच्यासाठी आपल्याला 7.5 pH द्यायचं आहे. देन वेन वी कम टू 8.5, आता 8.5मध्ये कसं असतं, हे रेग्युलर ड्रिंकिंग वॉटर आहे. मी, तुम्ही, आपण वर्किंग प्रोफेशनल्स आहोत, आपण बाहेर जातो, बाहेर पोल्युशन आहे, आपल्याला हाय अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड असते डेली टास्क करण्यासाठी. सो जेव्हा आपण घरी येतो आपण ड्रेन्ड आउट असतो. आपल्याला बाहेरचे जे पोल्युशन आहे त्यामुळे लाईफस्टाईल डिसीजेस जसं डायबिटीज, ब्लड प्रेशर असे अनेक डिसीजेस होऊ शकतात. सो 8.5 जिथे तुम्हाला ॲम्पल अमाऊंट ऑफ अँटीऑक्सिडंट्स मिळतील, विल मेक शुअर की तुम्ही रिस्क आहे कोणताही क्रोनिक इलनेस होण्याचा तो रेड्यूस होऊन जाईल. नाव वेन वी गो टू 9.5, आता 9.5 हे त्यांच्यासाठी आहे जे ऑलरेडी कोणत्या तरी क्रोनिक इलनेसपासून सफर करत आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, ब्लड प्रेशर, डायबिटीज, थायरॉईड, कॅन्सर, अर्थरायटिस आणि अनेक डिसीजेस आहेत. त्यांच्यासाठी आपल्याला 9.5 द्यायचं आहे. का? कारण ह्या अल्कलाईन वॉटर किंवा ह्या लेवलमध्ये जास्त अमाऊंट ऑफ अँटीऑक्सिडंट लेवल्स आहेत, विच विल मेक शुअर की जो पण तुमचा क्रोनिक इलनेस आहे तो लवकर कंट्रोलमध्ये येईल ॲज कम्पेअर्ड टू 8.5. प्लस तुम्ही जे 9.5 pH वापरताय ते तुम्हाला जेवण बनवताना सुद्धा वापरायचं आहे, जेणेकरून तुमचं जेवणसुद्धा हेल्दी होईल. इव्हेंच्युअली मेकिंग शुअर की तुमच्या घरामध्ये जे पण लोक आहेत, लव्ड वन्स जे आहेत, ते प्रॉपरली हेल्दी राहतील. अँड देन 10.5 आणि त्याच्यावरचं जे pH आहे ते आपल्या घरामध्ये जे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स येतात त्याच्यावरती आजकाल खूप केमिकल्स, पेस्टिसाइड स्प्रे केलेले असतात, विच इज नॉट गुड फॉर द ह्युमन बॉडी. म्हणून आपल्याला त्यांनी वॉश करायचं आहे. जी पण
केमिकलची लेअर आहे, पेस्टिसाइड्सची लेअर आहे, ते निघून जाते अँड इव्हेंच्युअली तुमचं जे फ्रूट किंवा व्हेजिटेबल आहे इट बिकम्स ॲज क्लोज ॲज अन ऑर्गॅनिक फ्रूट ऑफ व्हेजिटेबल, जसं की आपण डिरेक्टली शेतातूनच काढून आणलं आहे. म्हणून आपल्याला हे आपल्या मातीच्या जवळसुद्धा नेतं. देन एक असा pH सुद्धा मिळतो आपल्याला विच इज ब्युटी वॉटर 5.5 pH. बऱ्याच वेळेस स्किन रिलेटेड कन्सर्न्स असतात, सिम्पल रॅशेस येतात उन्हाळ्यामध्ये, आता उन्हाळा चालू होणार आहे, प्लस सोरायसिस नावाची एक कंडिशन आहे, एक्झिमा नावाची कंडिशन आहे जिथे हातावरती स्किनवरती पॅचेस येतात. आपल्या आयोनायझरमध्ये 5.5 pH किंवा ब्युटी वॉटर नावाचा ऑप्शन येतो. हे पाणी जे आहे आपण स्किनवरती बॉडी किंवा फेस वॉशसाठी जेव्हा वापरतो तेव्हा हे सगळे जे डिसीजेस आहेत, डिसऑर्डर्स जे आहेत ते कंट्रोलमध्ये येतात. आता 5.5 pHच का? आपली जी स्किन असते स्किन ह्याचं जे pH असतं हे अप्रॉक्सिमेटली 5.5 असतं. म्हणूनच एक छोटंसं ट्रिव्हियासुद्धा मी तुम्हाला सांगतो. आपण जे फेस वॉश वापरतो वेगवेगळ्या कंपनीजचं ते pHसुद्धा जे आहे ते फेस वॉशसुद्धा जे आहे ते 5.5 pHने तयार होतं. ना कमिंग बॅक टू दी आयोनायझर, सगळी इन्फॉर्मेशन जी आत्ता मी तुम्हाला प्रोव्हाइड केली हे तुम्हाला रिटन फॉर्मॅटमध्ये सुद्धा भेटते इथे. प्लस जेव्हा आपण स्वाईप करतो तेव्हा तुम्हाला मॉडेल स्पेसिफिक इन्फॉर्मेशनसुद्धा बघायला मिळते. जसं की हा जो आपला आयोनायझर आहे हा आयकॉनिक एज आयोनायझर मॅक्स आहे. ह्याच्यामध्ये 11 प्लेट्स आहेत. आता प्लेट्स आर मेड अप ऑफ टायटॅनियम आणि त्याच्यावरती प्लॅटिनमची कोटिंग असते. आता हेच आपण कॉम्बिनेशन का वापरतो? जर तुम्ही रिसर्च केला तर टायटॅनियमचा जो मेल्टिंग पॉईंट असतो ना तो खूप हाय असतो आणि आपण जेव्हा इलेक्ट्रिक करंट पास करणार आहोत आयोनायझरमध्ये आपले प्लेट्स मेल्ट नाही होणार. आणि त्याच्यावरती आपण प्लॅटिनम कशासाठी वापरतो? प्लॅटिनम हे एक नोबल मेटल आहे, जसं गोल्ड आणि सिल्वर. नोबल मेटल्स दुसऱ्या कोणत्याच मेटलसोबत रिॲक्ट करत नाही. सो तुमच्या पाण्यामध्ये जर कोणते हेवी मेटल्स असतील जसं लीड, आर्सेनिक, मर्क्युरी, हे रिॲक्ट नाही होणार अँड इव्हेंच्युअली तुम्हाला रिझल्ट जे आहेत ते बेस्टच मिळतील. दॅट्स वाय आपण हे कॉम्बिनेशन यूज करतो. आता तुम्हाला प्रॉडक्टमध्ये कोणताही प्रॉब्लेम आला, आपण इथे एक माणूस, छोटासा माणूस दिला आहे, त्याच्यावरती तुम्ही टॅप केलं, डिरेक्टली तुम्हाला हेल्प रिलेटेड किंवा सर्व्हिस रिलेटेड गोष्टी मिळतील. आता इथे आपण एक नंबरसुद्धा दिला आहे. काहीही प्रॉब्लेम आला जस्ट कॉल ऑन दिस नंबर आणि सर्व्हिस टीम तुमच्या डोरस्टेपवरती असेल. देन इथे एक ऑन अँड ऑफचं ऑप्शनसुद्धा आहे. आपल्या आयोनायझरमध्ये जर तुम्ही बघितलं राईट साईडला एक पंचहोल्स दिसतील तुम्हाला. पंचहोल्स आर नथिंग बट स्पीकरफोन. जर तुम्ही पहिल्यांदा आयोनायझर यूज करताय, तुम्हाला माहिती नाही की आयोनायझर यूज कसं करायचं, जसं मला माहिती नाही आहे किंवा माझ्या घरच्यांना माहिती नाही, मी इथे 7.5 pH वरती जर टॅप केलं यू विल हिअर अ सर्टन साऊंड, Children's drinking water. राईट. मी इथे ऑफवरती टॅप केलं, Reverse flushing process. रिव्हर्स फ्लशिंग प्रोसेस. सो ईच अँड एव्हरी जे आपलं फीचर आहे त्याच्यासाठी आपण एक सर्टन साऊंड दिला आहे. हे तुमचं यूज केस जे आहे एकदम इझी करण्यासाठी. ऑलराईट, हे आत्तापर्यंतचे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स होते. आता आपल्या आयोनायझरचं इन्स्टॉलेशन कसं होतं? सो वरती एक आउटलेट आहे जो अल्कलाईन वॉटरचा आउटलेट आहे. इथे जो ब्ल्यू कलरचा पाईप दिसतोय तुम्हाला दॅट इज अ ॲसिडिक वॉटर आउटलेट. हा जो व्हाईट कलर आहे दॅट इज अन इनपुट आणि इथे जी ब्लॅक कलरची केबल दिसते तुम्हाला दॅट इज पॉवर सप्लाय. एवढंच आहे. अच्छा, आता ॲट टाइम्स वाटू शकतं तुम्हाला की आयोनायझर पाणी कसं खेचणार मध्ये. सो आयोनायझरमध्ये इनबिल्ट बूस्टर पंप लागला आहे. सो तो काय करेल, पाण्याला जिथे तुमचं पाणी आहे, जसं आपण इथे सुद्धा घेऊन ठेवलेलं आहे 20 लिटरच्या जारमध्ये, ॲटोमॅटिकली पाणी आतमध्ये खेचले जातं ड्यू टू दी बूस्टर पंप. आपल्या आयोनायझरमध्ये आपल्याला मिळतात 5 प्रॉपर्टीज: अल्कलाईन वॉटर, अँटीऑक्सिडंट वॉटर, हायड्रोजन रिच वॉटर, मिनरल रिच वॉटर अँड मायक्रो क्लस्टर्ड वॉटर. आता हे पॅरामीटर्स टेक्निकल वर्ड्समध्ये डिफिकल्ट आहेत अंडरस्टँड करण्यासाठी, पण आपण सिम्पल वेमध्ये समजून घेऊया. फर्स्ट आपलं अल्कलाईन वॉटर. बऱ्याच वेळेस असं होतं की आपण बाहेरचं खातो, तेलकट खातो, जेवणाची टायमिंग्स वर खाली होतात कारण आपलं शेड्यूल एवढं टाईट असतं, राईट. तेव्हा आपल्याला ॲसिडिटी रिलेटेड कन्सर्न्स येतात, आंबट ढेकर म्हणा, पित्ताचा त्रास म्हणा. तेव्हा आपण काय करतो, जिरा सोडा घेतो, इनो घेतो, गॅसोफास्ट घेतो. आता हे अल्कलाईन इन नेचर आहेत. हे टेम्पररी टाईमसाठी आपलं जे ॲसिडिटी आहे ते न्यूट्रलाइज करतात. हे सगळे केमिकल्स जे आहेत ते अल्कलाईन इन नेचर आहेत, पण आपण किती दिवस आपले केमिकल्सच बॉडीमध्ये टाकत राहणार, राईट. आपल्याला एक नॅचरल सोल्युशन आज ना उद्या लागणारच आहे, ते पण परमनंटच. त्याच्यासाठी आपण आणतो अल्कलाईन वॉटर, दॅट इज अ फर्स्ट प्रॉपर्टी. आता जेव्हा आपण अल्कलाईन वॉटर कन्झ्युम करतो विदिन 4 to 5 hours आपली जी ॲसिडिटी आहे ती न्यूट्रलाइज होईल. देन आपण जेव्हा रेग्युलर कन्झम्पशन चालू ठेवतो इव्हेंच्युअली इट विल मेक शुअर की आपली ॲसिडिटी परमनंटली न्यूट्रलाइज होईल अँड देन नंतर करून तो प्रॉब्लेम येणारच नाही. आता आपल्याकडे डिफरंट क्लासेस ठेवलेले आहेत. आपण कंपॅरिझनसाठी पॅकेज ड्रिंकिंग वॉटरसुद्धा घेतलेलं आहे, प्लस आपण नॉर्मल टॅप वॉटरसुद्धा घेतलं आहे. आपण
प्रत्येक डिफरंट वॉटरचे डिफरंट pH लेवल्स बघून घेऊया. सो आता आपण आयोनायझरबद्दल टेक्निकल स्पेसिफिकेशन सगळे बघून घेतले. आता आपण आपली जी फर्स्ट प्रॉपर्टी आहे अल्कलाईन प्रॉपर्टी, जी आपल्याला ॲसिडिटी रिलेटेड प्रॉब्लेम्सवरती मात करायला हेल्प करेल, ती आपण बघून घेऊया. आता जसं तुम्ही इथे बघताय वेगवेगळे ग्लासेसमध्ये वेगवेगळे पाणी घेतलं आहे. सगळे जे आहेत वेगवेगळे pHचे आहेत. हे जे तुम्ही बघताय हे आपलं नॉर्मल वॉटर आहे, टॅप वॉटर आहे, प्युरिफाईड वॉटर ज्याला आपण बोलतो ते. हा 7.5 म्हणजे 7.5 pH, हा 8.5 म्हणजे 8.5 pH, हा 9.5 म्हणजे 9.5, हा 10.5 म्हणजे 10.5 आणि हा 11 pH. तसंच आपण जेव्हा इकडच्या साईडला येतो 7च्या, तेव्हा आपलं ॲसिडिक वॉटर चालू होतं. हे आहे 6.5, हे 5.5 म्हणजे ब्युटी वॉटर किंवा 5.5, हे 4.5 4.5 pH आणि हे एकदम ॲसिडिक वॉटर दॅट इज 3.5 pH. हे नॉर्मल वॉटर आहे. हे मेडिसिन आणि किड्ससाठी यूज होतं. हे रेग्युलर ड्रिंकिंग वॉटरसाठी, हे कुकिंगसाठी, हे व्हेजिटेबल्स वॉशसाठी. तर हे 11 pH हे पण व्हेजिटेबल वॉशसाठी. हे प्लांटसाठी, हे ब्युटीसाठी म्हणजे चेहरा धुण्यासाठी, हे हेअर वॉश केस धुण्यासाठी, आणि हे आपण क्लिनिंगसाठी वापरू शकतो किंवा काही लागलं बिगलं तर ती जखम धुण्यासाठी. करेक्ट. ओके. आता हे आहे युनिव्हर्सल pH इंडिकेटर. जगामध्ये आपल्याला कोणत्याही पाण्याचं pH जर चेक करायचं असेल तर हेच सोल्युशन वापरलं जातं. सायंटिफिकली ह्याला फिनॉफ्थलिन सोल्युशन असं बोलतात. प्रत्येक पाण्यामध्ये आपण हे जे 2-2, 3-3 ड्रॉप्स टाकले, आपल्याला त्या पर्टिक्युलर पाण्याचा pH हा समजेल. हा हे आपलं नॉर्मल वॉटर आहे. त्यानंतर आपलं हे 7.5 pH, म्हणजे आता बघा, आपण हे वेगळ्या वेगळ्या pH चे वॉटर घेतले. हे नॉर्मल वॉटर आहे आणि हे आपले अल्कलाईन वॉटर, 8.5, 9.5, 10.5, 11. आणि त्यानंतर आपले हे ॲसिडिक वॉटर 6.5 pH. येस, 6.5, 5.5, 4.5 आणि 3.5. ओके. तर मग आता हे आपण pH याच्या टाकल्यामुळे याचे कलर सगळे वेगवेगळे बदलले. येस. आणि याचे सगळे वेगवेगळे बेनिफिट आहेत. येस. याचं काय बेनिफिट आहे? हा आपला 7.5 आहे. हा लहान मुलांसाठी, ज्यांचं वय 5 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे, त्यांना आपल्याला द्यायचा आहे. सुरुवातीला मशीन बसल्यानंतर आपण ह्या pH पासून पाणी प्यायला चालू. येस. सुरुवातीला सुद्धा आपण सगळे जे आहोत त्यांना आपल्याला 7.5च प्यायचं आहे, कारण आपली बॉडी जी आहे ती यूज टू नाही आहे अल्कलाईन वॉटरला. आणि हे एकदा आपली बॉडी यूज टू झाली, मग आपण जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार वगैरे काहीच नसेल तर मग आपल्याला 8.5 pH प्यायचं आहे. 8.5 आणि 9.5. 9.5 आपल्याला तेव्हा प्यायचं जर आपल्याला घरामध्ये कोणता आजार आहे, कोणाला तरी मेडिकेशन सुरू आहेत, किंवा कधी कधी आपल्याला ऍसिडिटी होते. आता पॅरेंट्स, सासू सासरे, म्हातारे माणसं पण ते घेऊ शकतात. 10.5 जे आहे, 10.5 आणि 11 हे तुम्ही फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स वॉश करायला वापरू शकता. आजकाल आपण बघतो की कुकिंगसाठी आपल्याला 9.5 वापरायचं आहे. कुकिंगसाठी 9.5 वापरू Yes. शकतो. आणि 10.5 आणि 11 आपण व्हेजिटेबल वॉश करण्यासाठी. येस. म्हणजे ते आपण किती वेळ ठेवले पाहिजे? साधारणतः तुम्ही 25 मिनिटं ते 30 मिनिटं तुम्ही ठेवू शकता. आणि आफ्टर दॅट तुमची जी केमिकलची, पेस्टिसाइड्सची जी लेअर आहे ती पूर्णपणे पाण्यात उतरेल आणि तुमचं फ्रूट आणि व्हेजिटेबल ॲज गुड ॲज अन ऑर्गॅनिक फ्रूट होऊन जाईल. वाव. म्हणजे केमिकल सगळं निघून जाणार त्याच्यात. येस. ओके. त्यानंतर आता हे वॉटर आपल्यासाठी कशाला काम येणार? तुमच्या घरामध्ये प्लांट्स असतात, भांडे वगैरे धुवायचे असतात, त्याच्यासाठी तुम्ही 6.5 pHचं वापरू शकता. भांडे क्लीन करण्यासाठी, प्लांटला घालण्यासाठी. येस. ओके. त्यानंतर हे तुमचं ब्युटी वॉटर आहे. आपल्याला ॲट टाइम्स स्किन रिलेटेड डिसऑर्डर्स डिटेक्ट होतात. अक्झिमा एक आहे, सोरायसिस आहे, सिम्पल रॅशेस येतात, पिंपल्स येतात, रिंकल्स येतात. म्हणजे तुम्ही हात खराब झाले, स्किन खराब झाली, पाठ खराब झाली, तर तिथं तुम्ही तो चेहरा खराब झाला आहे. येस. तर त्या रिलेटेड कुठले पण इश्यू असतील तर पाणी घेऊन काय करायचं? वॉश करायचं. किती वेळ वॉश केलं पाहिजे? नॉर्मल जेवढा आपण वॉश करतो 30 seconds to 1 minute तुम्ही वॉश केलं. रेग्युलर बेसिसवरती आपल्याला फक्त हे चालू ठेवायचं आहे. ओके. येस. जोपर्यंत आपला प्रॉब्लेम कंट्रोलमध्ये येत नाही तोपर्यंत. म्हणजे मेन तर ब्युटी चेहऱ्यावर तुम्ही रेग्युलर सकाळ संध्याकाळ जेव्हा पॉसिबल आहे तेव्हा तुम्ही वॉश केला. येस. एक यंगर लुक अचीव्ह करण्यासाठी सुद्धा आपण हे यूज करू शकतो. ओके. आणि हे आपलं 4.5 pH आहे. आता स्किन रिलेटेड तर आपलं झालं, पण आता हेअर रिलेटेडचं काय? तर हेअर रिलेटेड कोणते प्रॉब्लेम असतात? डॅन्ड्रफ, हेअर थिनिंग, हेअर फॉल, हे सगळे प्रॉब्लेम जर आपल्याला कंट्रोल करायचे असतील तर आपल्याला 4.5 pHचं पाणी वापरायचं आहे. का? कारण आपले जे केस असतात, करताना आपण थोडं पाणी पहिले हे घ्यावं आणि ते आपल्याला शॅम्पू कंडिशनर करायचं तर ह्या पाण्यासोबत करावं. बिलकुल. आता ते का? कारण आपले जे केस असतात त्याचं जे pH असतं ते 4.5 असतं म्हणून. ओके. ग्रेट. आणि हे 3.5 आहे क्लिनिंगसाठी. फ्लोर डिसइन्फेक्टंट झालं, आपल्याला काही चीर वगैरे लागली, रक्त वगैरे येतं तर ते वॉश करण्यासाठी जसं आपण डेटॉल वापरतो तसं आपण हे वापरू शकतो.
आणि हे ORP लिक्विड प्रमाणे याचे कलर चेंज झालेत बरोबर. येस, म्हणजे आपण इथं रेड झोन मध्ये गेलो आणि इकडे जर बघितलं तर ह्या प्रॉपर्टीचे हे कलर दिसून राहिले. बिलकुल बिलकुल. ओके ग्रेट. आता हे आपण एक कार्बोनेटेड ड्रिंक म्हणजे स्प्राईट घेतलं आहे राईट, आणि हे त्याच्यामध्ये आपण आपलं pH लिक्विड टाकून बघणार आहोत आणि ह्याचं pH किती आहे चेक करणार आहोत. बघू अल्कलाईन आहे, ॲसिडिक आहे की न्यूट्रल आहे. ठीक आहे. आता जसं तुम्ही बघताय हे कॉलेजची मुलं, आपण पण कधी कधी रेग्युलर बेसिसवरती पितो, पण हे ॲसिडिक इन नेचर आहे. म्हणूनच बोलतात की कार्बोनेटेड, येस याच्यापेक्षा पण डेंजर ऍसिडिक. येस, म्हणूनच बोलतात की कार्बोनेटेड ड्रिंक्स नेहमी नाही पिले पाहिजे. म्हणजे जे आपण ब्युटी वॉटर, क्लिनिंग वॉटर म्हणतो त्याच्यापेक्षा पण प्रॉब्लेम कॉम्प्लिकेटेड वॉटर आहे, त्यापेक्षा सुद्धा ॲसिडिक असतं हे. येस, म्हणजे ज्याच्यामुळं आपण चेहरा साफ करणार आहोत, फ्लोअर क्लीन करणार आहोत, त्याच्यापेक्षा पण डेंजर लेवलचं ऍसिडिक वॉटर आहे याच्यामध्ये टाकल्यानंतर. मग जर तुम्ही तुमचे मुलं सोडा, कोल्ड्रिंक, कोका कोला वगैरे पिण्याचे शौकीन असतात तर उद्या तुम्ही त्यांना ही टेस्ट करून दाखवू शकता. त्याच्यासोबत आयोनायझर वॉटर चालू करा जर कंट्रोल करू शकत नसताल तर. म्हणजे सर नॉर्मली जेव्हा आपण मशीनचा बोलतो ना तर 5.5 pH चं जे पाणी आहे ना त्याच्या खालीच वॉर्निंग असते की 5.5 pH च्या खालचं काहीच शरीरात नाही गेलं पाहिजे. हो, म्हणजे फूड मध्ये पण फास्ट फूड, हे बाकीचे कोल्ड्रिंक, अल्कोहोल, हे सगळं कॉम्प्लिकेशन. बर्गर, पिझ्झा, चायनीज, मॅवनीन, नूडल्स, मॅगी सगळं ऍसिडिक आहे. ऍसिडिक आहे. मला वाटतं घराघरात गरीब असून श्रीमंत सगळ्यांची गरज आहे. आपली जी नेक्स्ट प्रॉपर्टी आहे अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की आपले हेल्थ रिलेटेड कोणतेही कन्सर्न्स आहेत, आपल्या घरामध्ये कोणालाही कोणते औषधं वगैरे चालू आहेत तर ते आपल्याला बघायला बिलकुल आवडत नाही की कोणीतरी औषधं घेत आहे. सो ही अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी मेक शुअर करते की तुमचे ते मेडिसिन्स जे आहेत, तुमचा कोणताही क्रोनिक इलनेस असेल तो कंट्रोल करण्यामध्ये, क्युअर करण्यामध्ये हेल्प होईल. आता कम्पॅरिझनसाठी आपण आपलं नॉर्मल वॉटर घेऊया, त्याच्यासोबत आपलं पॅकेज ड्रिंकिंग वॉटर घेऊया आणि इन दी एंड आपलं जे आयोनाइज्ड वॉटर आहे ते सुद्धा घेऊया. इन दी एंड आपलं रेग्युलर ड्रिंकिंग 8.5 pH चं पाणी आपण घेऊया. Daily drinking water. Reverse flushing process. थँक्यू सर. आता जसं तुम्ही बघितलं आपण वेगवेगळे पाण्याचे सॅम्पल आपण इथे घेतलेले आहेत. ORP म्हणजे ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल हे 2 प्रकारचे असतात, पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे पाण्यामध्ये डिझॉल्व्ड ऑक्सिजन असतं, अँटीऑक्सिडंट किंवा नेगेटिव्ह ORP म्हणजे पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत. आता आपल्याकडे जे केमिकल आहे प्रत्येक ग्लासमध्ये आपण 4-5 ड्रॉप्स याचे टाकणार आहोत. आता जर पाण्याचा कलर पिंक झाला म्हणजे काय की पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे आपल्या पिण्यासाठी चांगलं आहे. पण पाण्याचा कलर बिलकुल पण चेंज नाही झाला म्हणजे पाण्यामध्ये डिझॉल्व्ड ऑक्सिजन आहे. सो आता आपण चेक करूया. हे आपलं नॉर्मल टॅप वॉटर आहे, ह्याच्यामध्ये मी कितीही ड्रॉप्स ॲड केले काही चेंज होणार नाही. सिमिलरली आपलं जे RO वॉटर आहे किंवा बिस्लरीचं जे पाणी आहे ते, ह्याच्यामध्ये पण ड्रॉप्स ॲड करतो आहे, काहीच चेंज नाही. पण आता तुम्ही बघताल मी ह्याच्यामध्ये सिंगल ड्रॉप जरी ॲड केला विल सी पाण्याचा कलर जो आहे तो चेंज झाला आहे. आता उद्या कोणी येऊन बोलू शकतं की हे फक्त तुम्ही कलर चेंज करून दाखवले, पण आपल्याला जर त्यांना सायंटिफिकली जर प्रूव्ह करून दाखवायचं असेल तर आपल्याकडे आहे हे ORP मीटर. आता आपल्याला काहीच करायचं नाही, सिम्पली ORP मीटर ऑन करायचं आहे आणि पाण्यामध्ये डिप करायचं आहे. इथे तुम्ही बघता व्हॅल्यूज पॉझिटिव्हमध्ये आहेत आणि ORPमध्ये जे व्हॅल्यूज कॅल्क्युलेट होतात ते MV म्हणजे काय, मिली वोल्ट. जसं आपण रस्त्याला किलोमीटरमध्ये, माइल्समध्ये कॅल्क्युलेट करतो तसं ORPला कॅल्क्युलेट करण्यासाठी MV ही युनिट असते. आता ही इथे पॉझिटिव्ह 200च्या वर आहे. आपण ROमध्ये जरी आलो की इथे सुद्धा व्हॅल्यूज पॉझिटिव्हमध्येच आहेत. देन जेव्हा आपण आपल्या आयोनाइज्ड वॉटरमध्ये येतो तेव्हा तुम्ही बघाल व्हॅल्यूज नेगेटिव्हमध्ये चालल्यात. किती येतो? इव्हेंच्युअली गोईंग टू -700च्या वरती. जे आपण फ्रूट्समध्ये बघतो ते किंवा ग्रीन टीमध्ये बघतो ते 350 -250 असे असतात, पण इथे तुम्ही बघता -700पर्यंत गेला आहे. इव्हेंच्युअली मेकिंग शुअर की तुमचं जे हेल्थ रिलेटेड कन्सर्न आहे ते इथे प्रॉपरली सॉल्व्ह होईल. आता आपली जी पुढची प्रॉपर्टी आहे ती हायड्रोजन रिच प्रॉपर्टी आहे. ती बघण्यासाठी आपण एका ग्लासमध्ये आपलं नॉर्मल टॅप वॉटर घेऊया आणि एका ग्लासमध्ये आपलं आयोनाइज्ड वॉटर घेऊया जे असेल 9.5 pH किंवा Cooking water.
आता ह्याच्यामध्ये जे तुम्ही स्पार्कल्स बघताय हे डिझॉल्व्ड हायड्रोजन आहे पाण्यामध्ये. हे तुम्हाला बऱ्याच वेळेस असं ऐकायला मिळेल की स्पार्कलिंग वॉटर, हिमालयन वॉटर, लाईव्ह वॉटर, हे सगळ्या प्रकारचे जे वॉटर आहे ना हे डिझॉल्व्ड हायड्रोजनच असतं. आणि याच्यावरती बघा डिफरंट बघा. Process done. आणि तुम्ही इथे बघताय ह्याच्यामध्ये तुम्हाला असे कोणत्याही प्रकारचे बबल्स जे आहेत ते बघायला नाही मिळणार आहेत, कारण ह्याच्यामध्ये डिझॉल्व्ड हायड्रोजन नाहीच आहे. तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की हे फक्त बबल्सच होते, कोणी म्हणेल की एअर बबल्स सुद्धा आहे, राईट. सो परत आपण बॅक टू मीटर येतो. आता हा हायड्रोजन मीटर आहे, ह्याला आपण PPB वरती सेट करतो. PPB म्हणजे काय? पार्ट्स पर बिलियन. जसं रोडला कॅल्क्युलेट करण्यासाठी किलोमीटर आहे, तसं हायड्रोजनला कॅल्क्युलेट करण्यासाठी PPB ही युनिट आहे. आता आपल्या नॉर्मल वॉटर जेव्हा आपण ह्याला ठेवतो तेव्हा तुम्हाला हे झिरोज बघायला मिळणार आहे, कारण आपल्या नॉर्मल वॉटरमध्ये डिझॉल्व्ड हायड्रोजन नसतं. पण जेव्हा आपण आयोनाइज वॉटरमध्ये ह्याला डिप करू तेव्हा तुम्ही बघताल व्हॅल्यूज. किती व्हॅल्यू आहे? हे व्हॅल्यू 1700 पर्यंत जातात. बापरे, जबरदस्त. आता ही प्रॉपर्टी जी आहे ते तुम्हाला स्वेलिंग रिलेटेड प्रॉब्लेम, सूज रिलेटेड प्रॉब्लेम, इन्फ्लेमेशन रिलेटेड प्रॉब्लेम, जसं की थायरॉईड झालं, फॅटी लिव्हर झालं, किंवा मग वर्कआउट केल्यानंतर मसलमध्ये एक सोरनेस येतो त्याच्यासाठी. बऱ्याच वेळेस तुम्ही असं एक मध्ये न्यूज आली होती की आपले जे क्रिकेटर आहेत, फॉर्मर कॅप्टन विराट कोहली, ते कोणतं तरी खूप एक्सपेन्सिव्ह वॉटर पित आहेत. दॅट इज नथिंग बट हायड्रोजन रिच वॉटर. ओके, ही आपली हायड्रोजन रिच प्रॉपर्टी होती जी तुम्हाला स्वेलिंग रिलेटेड प्रॉब्लेम, सूज रिलेटेड प्रॉब्लेम्सला क्युअर करण्यामध्ये हेल्प करेल. नेक्स्ट प्रॉपर्टी जी आपण बघतोय ती आहे मायक्रो क्लस्टर्ड प्रॉपर्टी. त्याच्यासाठी आपण एका ग्लासमध्ये नॉर्मल वॉटर आपलं घेतलेलं आहे आणि एका ग्लासमध्ये आपलं आयोनाइज्ड वॉटर जे 9.5 pH जे आहे अप्रॉक्सिमेटली ते घेतलं आहे. दोन्ही ग्लासेसमध्ये आपण थोडं थोडं जिरा जे आहे, सेम अमाऊंट ऑफ जिरा आपण टाकून बघूया आणि थोडं स्टर करून बघूया आणि बघूया रिझल्ट्स काय मिळतात आपल्याला. आणि आपल्याला फक्त याला स्टर करायचं आहे. हे आपलं नॉर्मल वॉटर आणि हे आपलं आयोनाइज्ड वॉटर. जसं तुम्ही बघताय काही वेळेस स्टर केल्यानंतरच आयोनाइज्ड वॉटरमध्ये जे आहे ते आपल्याला रिझल्ट्स जे आहेत इमिडिएटली बघायला मिळाले. जिऱ्याचा जो अर्क आहे तो प्रॉपरली ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतोय, वेअरएज ह्याच्यामध्ये जेवढं पॉसिबल होतं फक्त तेवढंच जे आहे डिझॉल्व्ह झालं आहे. राईट साईडला जो आहे तो आपलं नॉर्मल वॉटर आहे, ज्याच्यामध्ये जिरा जे आहे जेवढं डिझॉल्व्ह होऊ शकत होतं तेवढंच झालं. पण जेव्हा आपण आयोनाइज्ड वॉटरमध्ये जिऱ्याला टाकलं, कलर किंवा अर्क जिराचा जो आहे तो पाण्यामध्ये उतरला आहे. हे आयोनाइजर वॉटरमधील आणि हे नॉर्मल वॉटरमध्ये डिफरंट आहे. हाच डेमो पाहून मी कन्व्हिन्स झालो होतो आणि मी मशीन घेतलं होतं. एका ग्लासमध्ये आपण आपलं बिस्लरी वॉटर घेतलं आहे आणि एका ग्लासमध्ये आपलं आयोनाइज्ड वॉटर घेतलं आहे. दोन्ही ग्लासेसमध्ये आपण सेम अमाऊंट ऑफ जी हळदी किंवा टर्मरिक आहे ते टाकून बघणार आहोत आणि आपण रिझल्ट्स बघू काय येतात. ठीक आहे, आणि आपण ह्याला स्टर करूया. आता जसं तुम्ही बघताय हे आपलं नॉर्मल वॉटर आहे, ज्याच्यामध्ये हळदी जेवढी डिझॉल्व्ह होऊ शकत होती तेवढीच झाली आहे आणि बाकीची जी आहे ती हळूहळू सेटल डाऊन होती. पण हे जे आपलं आयोनाइज्ड वॉटर आहे ह्याच्यामध्ये हळदी प्रॉपरली डिझॉल्व्ह झाली आहे. म्हणजे काय की तुम्ही जे पण जेवण तुमच्या 24 आवर्समध्ये घेणार आहात ते तुमच्या बॉडीला प्रॉपर पद्धतीमध्ये न्यूट्रिशन देणार आहे. आणि जर तुमच्या बॉडीला प्रॉपर न्यूट्रिशन मिळतं, तुमची बॉडी डिटॉक्सिफाय बेटर वेमध्ये करते. म्हणजे काय, तुमच्या बॉडीमध्ये जे इम्प्युरिटीज आहेत, जे टॉक्सिन्स आहेत, जे फ्री रॅडिकल जी तुमची बॉडी स्वतः क्रिएट करते ती बेटर वेमध्ये फ्लश आउट होते. तुम्हाला डायजेशन रिलेटेड कोणता प्रॉब्लेम नाही येणार, गट रिलेटेड कोणता प्रॉब्लेम नाही येणार, जेणेकरून तुमचे कॉन्स्टिपेशन, कंजेशन, इनडायजेशन हे सगळे प्रॉब्लेम्सपासून तुम्ही दूर राहता. म्हणजे आपण ज्या वेळेस ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे पण खाऊ आणि त्याच्यासोबत जर आयोनाइज्ड वॉटर असेल तर आपल्याला त्याच्यातलं प्युअर न्यूट्रिशन भेटू शकतं आपल्या आयोनाइज्ड वॉटर. करेक्ट. आणि वरेग्युलर वॉटर आपण घेतोय आणि त्यासोबत आपण अनहेल्दी खातोय, पाहिजे तेवढा यूज बॉडीला होणारच नाही, कारण की ते डेड वॉटर आहे, त्याच्यात हायड्रोजन नाही, अल्कलाइन नाही. येस, बरोबर. येस. वाव, ग्रेट. मित्रांनो बघा, मी तर बदललं भाऊ माझं पाणी, तुम्ही पण बदला. आता आपला जो पुढचा जो डेमो आहे तो आहे ऑइल एमल्सिफिकेशन टेस्टचा, ज्याच्यामध्ये
आपलं जे आयोनाइज वॉटर आहे त्याच्यामध्ये ऑइल प्रॉपरली जे आहे मिक्स होणार आहे, पण आपलं जे नॉर्मल वॉटर असतं त्याच्यामध्ये ऑइल बिलकुल पण मिक्स होत नाही. सो आपण हे तिळाचं तेल घेतलेलं आहे. प्रत्येक ग्लासमध्ये आपण 1 टेबलस्पून टाकून बघूया. आता आपण एक नॉर्मल वॉटरमध्ये बिस्लरी वॉटरमध्ये तेल टाकलं होतं त्याच्यामध्ये, आणि आपलं हे आयोनायझर वॉटर किती 11 pH. 11 pH. याच्यामध्ये फरक बघा, याच्यामध्ये बघा तेल वर तरंगलंय आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला एक पूर्णपणे- फ्रॉथ दिसत असेल, हा, दोन्ही पण जर आपण हलवले त्यामध्ये तुम्हाला फरक दिसत. विच सिम्पली मीन्स की तुमच्या बॉडीमध्ये जे पण एसेन्शियल ऑइल्स आहेत, तुम्ही जे पण घेताल ते प्रॉपरली तुमच्या बॉडीमध्ये जे आहे ऑइल मेंटेन राहील. म्हणजे काय, तुम्हाला जॉईंट रिलेटेड प्रॉब्लेम जो असतो तो कधीच येणार नाही. म्हणून ही जी टेस्ट आहे ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी आणि आपल्या आयोनायझरसाठी. म्हणून ॲट टाइम्स विमेन आफ्टर 30, जे 30 वर्षानंतर आपण जे बोलतो की जॉईंट रिलेटेड प्रॉब्लेम जे आहेत ते स्टार्ट होतात, ते सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते नाही येणार तुम्हाला. कारण की त्याचं मग लुब्रिकेशन सगळीकडे होईल. एक्झॅक्टली. गाडीला जसं लुब्रिकेशनसाठी ऑइल लागतं प्रॉपर फंक्शन करण्यासाठी, तसं आपल्या बॉडीला सुद्धा ऑइल लागतं प्रॉपर फंक्शन करण्यासाठी. जेणेकरून आता हे प्रॉपर्टी जेव्हा आपण हे पाणी घेतोय तेव्हा ते प्रॉपरली होईल. वा 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 वा. म्हणजे पूर्णपणे हे पहा, याच्यामध्ये आणखीन ते ऑइल वर तरंगलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये काय झालं, म्हणजे आपण जर जेव्हा जेवण करतोय तर जेवणामधून ऑइल आपल्या ऑर्गन पर्यंत कोण लुब्रिकेशन पर्यंत जातच नाहीये, म्हणून नी पेन, सांध्याचे पेन, जॉईंट पेन होऊ राहिले. करेक्ट. वा ग्रेट. मला पण माहित नव्हतं. मशीन बसवलंय पोरांनो, पाणी पितोय, पण नॉलेज असणंच इम्पॉर्टंट नाहीये मला असं वाटतंय. ऑटोमॅटिक ते बेनिफिट द्यायला चालू करतं. Yes. वा, व्हेरी नाईस. नेक्स्ट जे आपण डेमॉन्स्ट्रेशन करणार आहे ते आपण ब्राऊन राईसचं डेमॉन्स्ट्रेशन करणार आहे, की राईस किंवा आपले जे फ्रुट्स व्हेजिटेबल जे प्रॉपरली आपल्याला क्लीन करायचे असतात ते कसे करायचे. ग्रेट. हा ब्राऊन राईस घेतलाय, साधा पण नाही घेतला ना? नाही. वाव. आणि हे आपलं आयोनाइज्ड वॉटर. ओके, आता घेस. तर आपण ह्याला प्रॉपरली जेव्हा मिक्स करतो आपण हलवतोय त्याच्यामुळे आता जसं- अंडरस्टँड होण्यासाठी. त्याला जेवढं हलवले मी तेवढं नॉर्मल वॉटरला पण हलवणार आहे. तो आपला आयोनायझर वॉटर आहे. आता बघा दोन्ही पण चेंजेस बघा तुम्ही. आता जसं तुम्ही बघताय पाण्याचा जो रंग आहे तो स्लाइटली व्हाईटिश किंवा एक पांढरा शुभ्र रंग व्हायला लागलेला आहे. का? आता हे जे आहे आपलं नॉर्मल वॉटर आहे ज्याच्यामध्ये आपण राईस आत्ता वॉश केला आहे. प्रॉपर वेमध्ये तो वॉश झाला नाही आहे, पण जेव्हा आपण आपल्या आयोनाइज वॉटरसोबत बघतो, जसं तुम्ही बघता की प्रॉपरली जो आहे राईस वॉश झाला आहे, त्याच्यामध्ये जे पण इम्प्युअर पार्टिकल्स जे आहेत ते वरती आलेले आहेत. ओके, हे दिसतंय का आतून? त्याला तवंग आल्यासारखा दिसतोय पूर्ण. आपला राईस आयोनाइज्ड वॉटरने प्रॉपरली क्लीन होतो आणि तो आपल्यासाठी हेल्दी सुद्धा होतो. वेअरॅज जेव्हा आपण नॉर्मल वॉटरने क्लीन करतोय तो प्रॉपरली क्लीन होत नाहीये. म्हणजे आपण जे 15-20 मिनिटं 30 मिनिटापर्यंत म्हणतो व्हेजिटेबल तुम्ही भिजून ठेवा, Yes. येते ऍटलिस्ट 1-2 मिनिटात एवढा चेंजेस झालाय. Absolutely त्याला right. भिजून ठेवलं तर सगळं केमिकल बाहेर येऊ शकतं. एक्झॅक्टली. म्हणजे नॉर्मल राईस तर फार हायर लेवलला क्लीन होऊ हो. शकतो. तो हाय क्वालिटीचा ब्राऊन राईस घेतलाय आपण. तो पण मला वाटतंय कुठला दावत कंपनीचा राईस आहे आणि हा 175 रुपयाचा आहे किलोचे काय पर केजी. येस. 250 रुपये किलोचा राईस बद्दल पण हे दाखवलं होतं आपण. त्याच्यासाठी आपण आपले हे जे 4 ग्लासेस आहेत त्याच्यामध्ये आपण आयोनाइज्ड वॉटर घेणार आहोत आणि ह्या 2 ग्लासेसमध्ये आपलं नॉर्मल वॉटर. नेक्स्ट आता ह्या ग्लासेसमध्ये आपण आपलं जे 9.5 pH जे पाणी आहे जे आपण जेवण बनवताना सुद्धा वापरतो ते आपण घेणार आहोत. कुकिंग वॉटर. आता मायक्रोक्लस्टर प्रॉपर्टी चेक करण्यासाठी आपण एक ग्रीन टीचं सिम्पल पॅकेट घेतलं आहे. आता बऱ्याच वेळेस आपल्यासोबत असं होतं की एक जे ग्रीन टीचं पॅकेट आहे त्याच्यामध्ये 1 किंवा 1.5 कपच ग्रीन टी होते, पण आपण ॲक्च्युअलमध्ये आता रियालिटी चेक करूया. आता हे आपलं नॉर्मल वॉटर आहे, ह्याच्यामध्ये मी 10 टाइम्स डिप करणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
तुम्ही बघितलं तर एक हलकासा कलर सोडला आहे फक्त ग्रीन टीच्या पॅकेट डिप. पण जेव्हा आपण आयोनाइज्ड वॉटरमध्ये हे पॅकेट डिप करू तेव्हा तुम्ही बघताल 1 2 3 4 5 बघा डार्क शेड आला आहे. परत आता ह्या ग्लासमधून आपण दुसऱ्या ग्लासमध्ये जाऊया. 1 Process done. 2 3 4 5 6 7 8 9 10 एक हलकासा कलर आला आहे. पण 1 1 1 म्हणजे काय, ग्रीन टीचं पॅकेट खराब नाही आहे, पण आपण जे पाणी पितोय त्याच्यामध्ये प्रॉपर ॲब्झॉर्प्शनच होत नाही आहे. म्हणून आपल्याला जास्त पॅकेट जे आहेत ते वेस्ट जातात आणि आपल्याला प्रॉपर न्यूट्रिशनसुद्धा त्या ग्रीन टीमधून मिळत नाही आहे. आता आपण लिप्टम टी बघू राहिलो. ह्या लिप्टम टीचे फार हेल्दी बेनिफिट आहेत, ग्रीन टीचे बेनिफिट असतात, पण बरेचसे लोक ग्रीन टी पिऊ पण काही रिझल्ट येत नाही. त्याच्यावर व्हिडिओ पण बनले ग्रीन टीने काय फायदा होत नाही. प्रॉब्लेम ग्रीन टीचा नाहीये. करेक्ट, कशाचा आहे? प्रॉब्लेम आहे पाण्याचा. वा, तर मग आता आपण डेमॉन्स्ट्रेट करूया की कशाचा एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे. हे आपल्या मशीनचं पाणी आहे. करेक्ट. दोघं पण 10 वेळा डीप करू आपण. बिलकुल. येस 1 2 3 4 खाली जाईल ते बाबा 5 6 7 8 मध्येच बघा. आता मी तर 9 आणि 10 असं जर मी याला 5 ग्लास मध्ये जरी डीप केलं तरी पण ग्रीन टी तुम्हाला मिळेल. बापरे, ये लो दोस्तों, ग्रीन टी चाहिए ना 25,000 रुपए किलो वाला व्हाइट टी भी है. अंग्रेज लोगों ने आदत लगाया, हम लोग अभी केरला गए थे, हम तो ग्रीन टी की बात कर रहे हैं. प्रॉब्लम ग्रीन टी के अंदर नहीं है, प्रॉब्लम किसमें है? पानी के अंदर. बाप, मैं भी शॉक हो गए सर. अरे मतलब क्या करो यार. चलो फिर भी अभी मशीन बिठाई है ना, ये डेमो बिठाने के बाद है ना मशीन बिठा दिया और अभी ये पानी ये मैं टी पी रहा हूँ. Yes, yes. मतलब जो पहला 10% बेनिफिट मिलता था उसका अब अभी आपको 200% मिलेगा. एग्जैक्टली. और मुझे लगता है मैं इंडिया के नहीं पहले इंडिया के बारे में सोचेंगे. इंडिया के हर घर में, मेरे प्यारे देशवासियों के हर घर में, उनके माँ बाप को, उनको बच्चे को, उनके सास ससुर को, हस्बैंड वाइफ को, सभी को मैं सही पानी पिलाना चाहता हूँ. क्या आप मेरे साथ हो? सो गाईज, आपण जसं बघितलं आत्ता की हे आपलं आयोनाइज्ड वॉटर आणि आपले जे पॅरामीटर्स होते, जे प्रॉपर्टीज होते, अल्कलाइन वॉटर, अँटीऑक्सिडंट वॉटर, हायड्रोजन रिच वॉटर, मिनरल रिच वॉटर, हे सगळे प्रॉपर्टीज आपण प्रॅक्टिकली डेमॉन्स्ट्रेट करून घेतले आहेत. जे जथं राईट साईडला तुम्ही बघताय हे जेवढे आहेत हे अल्कलाइन वेगवेगळे pH लेवल्स जे आहेत ते तुम्ही बघताय. इथे जे तुम्ही बघताय ते आहे आपलं मायक्रो क्लस्टर्ड प्रॉपर्टी हे. आणि येस, हळदीची टेस्ट, त्यानंतर आपली ग्रीन टीची टेस्ट, ही मायक्रो क्लस्टर्ड प्रॉपर्टी आपली डेमॉन्स्ट्रेट करते. त्यानंतर आपण हे स्प्राईट घेतलं होतं जे ॲसिडिक नेचर आपल्याला दाखवतं. त्यानंतर परत आपली जी जिऱ्याची टेस्ट होती ती पण आपल्याला मायक्रो क्लस्टर्ड प्रॉपर्टी दाखवते. त्यानंतर आपण इथे ब्राऊन राईस जो आहे तो पाण्यामध्ये ठेवला आहे काही वेळासाठी, ती आपल्याला आपली जी 11 pH म्हणजे जी क्लिनिंगची जी प्रॉपर्टी आहे ती दाखवते. ही जी आपली ऑइल इमल्सिफिकेशनची जी टेस्ट आहे ती आपल्या बॉडीमध्ये एसेन्शियल ऑइल्स जे आहेत ते प्रॉपर मेंटेन करण्यासाठी ही टेस्ट आहे. अशा प्रकारे आपले हे प्रॉपर 5 पॅरामीटर्स जे आहेत ते आपण तुम्हाला दाखवले आहेत. त्याच्यासाठी आपण हे युनिव्हर्सल pH इंडिकेटर सुद्धा वापरला आहे. ORP लिक्विड, ORP टेस्टर, TDS मीटर आणि हे हायड्रोजन मीटर हे सगळं यूज केलं.